आता सफोकेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. गुदमर किंवा गुदमरल्याची अवस्था. सफोकेशन हा शब्द सफोकेट शब्दाचा नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. सफोकेशन म्हणजे श्वास घेण्यास अडथळा येणे किंवा ऑक्सिजनच्या अभावामुळे गुदमरल्याची अवस्था. जेव्हा हवा मिळत नाही आणि श्वास घेणे कठीण होते तेव्हा त्या स्थितीला सफोकेशन म्हणतात. इंग्लिश मीनिंग द स्टेट ऑफ बीइंग अनेबल टू ब्रीद. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य. लॅक ऑफ ऑक्सिजन लीड्स टू सफोकेशन. ऑक्सिजनच्या अभावामुळे गुदमरल्याची अवस्था होते. इथे सफोकेशन म्हणजे हवा न मिळाल्यामुळे होणारी अवस्था. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. सफोकेशन मीन्स ए. ब्रीदिंग इझिली, बी. स्टेट ऑफ नो ब्रीदिंग, सी. रनिंग फास्ट, डी. स्लीपिंग. आता सफोकेटिंग या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. गुदमरवणारा किंवा श्वास घेण्यास त्रास देणारा. सफोकेटिंग हा शब्द सफोकेट या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. सफोकेटिंग म्हणजे श्वास घेण्यास अडथळा निर्माण करणारा किंवा गुदमरवणारा. जेव्हा एखादी परिस्थिती, हवा किंवा वातावरणामुळे श्वास घेणे कठीण होते तेव्हा सफोकेटिंग हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग कॉझिंग डिफिकल्टी इन ब्रीदिंग, मेकिंग वन फील अनेबल टू ब्रीथ. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य. द स्मोक क्रिएटेड अ सफोकेटिंग ॲटमॉस्फिअर. धुरामुळे गुदमरवणारे वातावरण तयार झाले. इथे सफोकेटिंग म्हणजे श्वास घेण्यास त्रास देणारी परिस्थिती. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. सफोकेटिंग मीन्स ए. फ्रेश, बी. कॉझिंग डिफिकल्टी इन ब्रीदिंग, सी. कूल, डी. कम्फर्टेबल. आता सफोकेटिंगली या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. गुदमरवणाऱ्या प्रकारे, श्वास घेण्यास त्रास होईल अशा रीतीने. हा शब्द ॲडव्हर्ब आहे. मराठीत समजून घ्या. सफोकेटिंगली म्हणजे अशा प्रकारे की ज्यामुळे श्वास घेणे कठीण होते किंवा गुदमरल्यासारखे वाटते. जेव्हा एखादी परिस्थिती किंवा वातावरण श्वास घेण्यास त्रासदायक होते तेव्हा सफोकेटिंगली हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग इन अ वे दॅट मेक्स ब्रीदिंग डिफिकल्ट. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य. द एअर फेल्ट सफोकेटिंगली थिक विथ स्मोक. हवा धुरामुळे गुदमरवणाऱ्या प्रकारे दाट वाटत होती. इथे सफोकेटिंगली म्हणजे श्वास घेणे कठीण करणारी अवस्था. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. सफोकेटिंगली मीन्स ए. कम्फर्टेबली, बी. इन अ वे दॅट मेक्स ब्रीदिंग डिफिकल्ट, सी. लाईटली, डी. इझिली. आता डिस्क्रिमिनेट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. भेदभाव करणे किंवा फरक करणे. डिस्क्रिमिनेट हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. डिस्क्रिमिनेट म्हणजे लोकांमध्ये अन्यायकारक फरक करणे, विशेषतः जात, धर्म, लिंग किंवा वंश यांच्या आधारावर भेदभाव करणे. कधीकधी याचा अर्थ चांगले आणि वाईट यामध्ये फरक ओळखणे असाही होतो. इंग्लिश मीनिंग टू ट्रीट पीपल अनफेअरली बेस्ड ऑन डिफरन्सेस ऑर टू रेकग्नाइज अ डिस्टिंक्शन. आता सिनॉनिम्स पाहूया. डिफरन्शिएट, डिस्टिंग्विश, जज. हे शब्द फरक ओळखणे किंवा वेगळे करणे दर्शवतात. आता अँटॉनिम्स पाहूया. इक्वलाइज, ट्रीट इक्वली, इग्नोर डिफरन्सेस. हे शब्द समान वागणूक देणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य. इट इज रॉंग टू डिस्क्रिमिनेट अगेन्स्ट पीपल बेस्ड ऑन देअर रिलिजन. धर्माच्या आधारावर लोकांवर भेदभाव करणे चुकीचे आहे. इथे डिस्क्रिमिनेट म्हणजे अन्यायकारक वागणूक देणे. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. डिस्क्रिमिनेट मीन्स ए. ट्रीट इक्वली, बी. शो अनफेअर डिफरन्स, सी. हेल्प अदर्स, डी. इग्नोर पीपल. आता डिस्क्रिमिनेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. भेदभाव किंवा अन्यायकारक फरक करणे. डिस्क्रिमिनेशन हा शब्द डिस्क्रिमिनेट शब्दाचा नाऊन आहे.
मराठीत समजून घ्या. डिस्क्रिमिनेशन म्हणजे लोकांमध्ये अन्यायकारक फरक करणे, विशेषतः जात, धर्म, लिंग किंवा वंश यांच्या आधारावर भेदभाव करणे. यामध्ये काही लोकांना कमी लेखणे किंवा त्यांच्याशी वेगळे आणि अन्यायकारक वागणे समाविष्ट असते. इंग्लिश मीनिंग: अनफेअर ट्रीटमेंट ऑफ पीपल बेस्ड ऑन डिफरन्सेस सच ॲज रेस, रिलिजन और जेंडर. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: डिस्क्रिमिनेशन इन द वर्कप्लेस इज इल्लीगल. कामाच्या ठिकाणी भेदभाव करणे बेकायदेशीर आहे. इथे डिस्क्रिमिनेशन म्हणजे अन्यायकारक वागणूक. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. वन वर्ड सबस्टिट्यूशन: अनफेअर ट्रीटमेंट ऑफ पीपल बेस्ड ऑन कास्ट, रिलिजन और जेंडर. ए. इक्वॉलिटी. बी. डिस्क्रिमिनेशन. सी. जस्टिस. डी. रिस्पेक्ट. आता डिस्क्रिमिनेटरी या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: भेदभाव करणारा किंवा अन्यायकारक वागणारा. डिस्क्रिमिनेटरी हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. डिस्क्रिमिनेटरी म्हणजे असा जो लोकांमध्ये अन्यायकारक फरक करतो, विशेषतः जात, धर्म, लिंग किंवा वंश यांच्या आधारावर भेदभाव करणारा. अशा वागणुकीमध्ये काही लोकांना कमी लेखले जाते किंवा त्यांच्याशी अन्यायकारक वागले जाते. इंग्लिश मीनिंग: शोईंग अनफेअर ट्रीटमेंट टवर्ड्स पीपल बेस्ड ऑन डिफरन्सेस. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: डिस्क्रिमिनेटरी बिहेवियर शुड नॉट बी टॉलरेटेड. भेदभाव करणारे वर्तन सहन केले जाणार नाही. इथे डिस्क्रिमिनेटरी म्हणजे अन्यायकारक वागणारा. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. डिस्क्रिमिनेटरी मीन्स: ए. फेअर. बी. इक्वल. सी. शोईंग अनफेअर ट्रीटमेंट. डी. हेल्पफुल. आता डिस्क्रिमिनेटरीली या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: भेदभावपूर्वक किंवा अन्यायकारक रीतीने. डिस्क्रिमिनेटरीली हा शब्द ॲडवर्ब आहे. मराठीत समजून घ्या. डिस्क्रिमिनेटरीली म्हणजे भेदभाव करून किंवा अन्यायकारक पद्धतीने वागणे. जेव्हा एखादी कृती जात, धर्म, लिंग किंवा इतर फरकांच्या आधारावर अन्यायकारकपणे केली जाते तेव्हा डिस्क्रिमिनेटरीली हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग: इन अन अनफेअर वे दॅट शोज डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन डिफरन्सेस. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: ही वॉज ट्रीटेड डिस्क्रिमिनेटरीली ॲट द वर्कप्लेस. त्याच्याशी कामाच्या ठिकाणी भेदभावपूर्वक वागण्यात आले. इथे डिस्क्रिमिनेटरीली म्हणजे अन्यायकारक रीतीने वागणे. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. डिस्क्रिमिनेटरीली मीन्स: ए. फेअरली. बी. इक्वली. सी. इन अन अनफेअर वे. डी. काइंडली. आता आपण बेड ऑफ रोजेस हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: अ सिच्युएशन ऑर लाईफ दॅट इज व्हेरी कम्फर्टेबल, इझी और प्लेझंट. मराठी मीनिंग: फार सोपी, आरामदायी किंवा आनंददायक स्थिती. स्पष्टीकरण: ही इडियम वापरली जाते जेव्हा एखादी गोष्ट किंवा परिस्थिती त्रासदायक नसते आणि ती खूप आरामदायी किंवा आनंददायक असते. सेंटेन्स 1: लाईफ इज नॉट ऑलवेज अ बेड ऑफ रोजेस. वी हॅव टू फेस चॅलेंजेस टू. अर्थ: जीवन नेहमी सोपे आणि आरामदायी नसते. आपल्याला आव्हानांना सामोरे जावे लागते. स्पष्टीकरण: जीवन नेहमी सोपे नसते हे दर्शवण्यासाठी इडियम वापरली आहे. सेंटेन्स 2: हर न्यू जॉब वॉज अ बेड ऑफ रोजेस कम्पेअर्ड टू हर प्रिव्हियस स्ट्रेसफुल पोझिशन. अर्थ: तिची नवीन नोकरी तिच्या मागील ताणपूर्ण नोकरीच्या तुलनेत फार आरामदायी होती. स्पष्टीकरण: सोप्या आणि आरामदायी परिस्थितीला इडियममध्ये दर्शवले आहे. एक्झाम टिप: बेड ऑफ रोजेस म्हणजे फार सोपी, आरामदायी किंवा आनंददायक स्थिती. अर्थ: अ सिच्युएशन ऑर लाईफ दॅट इज व्हेरी कम्फर्टेबल, इझी और प्लेझंट. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न: बेड ऑफ रोजेस या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. त्रासदायक जीवन. बी. फार सोपी, आरामदायी किंवा आनंददायक स्थिती. सी. कठीण परिस्थिती. डी. अनिश्चित परिस्थिती. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण बेल द कॅट हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: टू अटेम्प्ट अ रिस्की और डेंजरस टास्क, टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर अ डिफिकल्ट जॉब. मराठी मीनिंग:
धोकादायक किंवा कठीण काम करण्याचा प्रयत्न करणे, जबाबदारी स्वीकारणे. स्पष्टीकरण: ही इडियम त्या परिस्थितीसाठी वापरली जाते जिथे एखादं काम खूप धोकादायक आहे आणि ते करायला कोणालाही धैर्य हवे असते. सेंटेन्स 1. इट्स इझी टू सजेस्ट चेंजेस, बट समवन हॅज टू बेल द कॅट अँड इम्प्लिमेंट देम. अर्थ: सुधारणा सुचवणं सोपं आहे, पण ती अंमलात आणणं हे धोकादायक काम कोणीतरी करायला हवे. स्पष्टीकरण: धोकादायक किंवा कठीण कामाची जबाबदारी घ्यावी लागते हे दर्शवण्यासाठी इडियम वापरली आहे. सेंटेन्स 2. ही डिसाइडेड टू बेल द कॅट अँड स्पीक अप अबाउट द करप्शन इन दी ऑफिस. अर्थ: त्याने धैर्य दाखवून ऑफिसमधील भ्रष्टाचाराविषयी बोलायचं ठरवलं. स्पष्टीकरण: धोकादायक किंवा कठीण काम करण्याची तयारी इडियममध्ये दर्शवली आहे. एक्झाम टिप: बेल द कॅट म्हणजे धोकादायक किंवा कठीण काम करण्याचा प्रयत्न करणे. अर्थ: टू अटेम्प्ट अ रिस्की ऑर डेंजरस टास्क, टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर अ डिफिकल्ट जॉब. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न: बेल द कॅट या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. सुरक्षित राहणे. बी. धोकादायक किंवा कठीण काम करण्याचा प्रयत्न करणे. सी. आनंद घेणे. डी. इतरांवर आरोप करणे. योग्य उत्तर कॉमेंट करा. आता आपण बिहाइंड क्लोज्ड डोर्स हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: समथिंग डन इन प्रायव्हेट, सिक्रेटली. मराठी मीनिंग: खाजगीपणे, गुप्त पद्धतीने केलेले. स्पष्टीकरण: ही इडियम त्या परिस्थितीसाठी वापरली जाते जिथे एखादी घटना किंवा निर्णय सार्वजनिक न करता फक्त काही लोकांमध्ये किंवा खाजगी वातावरणात केला जातो. सेंटेन्स 1. द नेगोशिएशन्स टूक प्लेस बिहाइंड क्लोज्ड डोर्स. अर्थ: चर्चा खाजगीपणे झाल्या. स्पष्टीकरण: गुप्तपणे किंवा खाजगीपणे काम झाले हे दर्शवण्यासाठी इडियम वापरली आहे. सेंटेन्स 2. डिसिजन्स अबाउट कंपनी लेऑफ्स वर मेड बिहाइंड क्लोज्ड डोर्स. अर्थ: कंपनीतील कर्मचाऱ्यांची नोकरी संपवण्याबाबत निर्णय गुप्तपणे घेतले गेले. स्पष्टीकरण: खाजगीपणे किंवा गुप्तपणे काही करण्याची स्थिती इडियममध्ये दर्शवली आहे. एक्झाम टिप: बिहाइंड क्लोज्ड डोर्स म्हणजे खाजगीपणे, गुप्त पद्धतीने. अर्थ: समथिंग डन इन प्रायव्हेट, सिक्रेटली. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न: बिहाइंड क्लोज्ड डोर्स या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. सार्वजनिकपणे करणे. बी. खाजगीपणे, गुप्त पद्धतीने करणे. सी. लगेच करणे. डी. मोठ्या प्रमाणावर करणे. योग्य उत्तर कमेंट करा.